राहिलेला आहे. पहा लक्ष द्या, तर याच्यामध्ये y इज इक्वल टू FL अपॉन AL, फोर्स अपॉन एरिया इंटू स्मॉल एल. आवाजाचा का नाही ठीक आहे आवाज. हॅलो, हा आवाजाचा काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? प्रॉब्लेम जर नसेल, पहा लक्ष द्या, आवाज व्यवस्थित येत असेल तर मला यस असा रिप्लाय पाहिजे. आवाज जर व्यवस्थित येत नसेल तर नो असा रिप्लाय पाहिजे. ठीक आहे, यस आहे रिप्लाय, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. हा पहा, सर्वांकडून काही प्रॉब्लेम नाही. जर एखाद्याला जर प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम तुमच्या यांकडून असायला पाहिजे. ओके, थँक्यू, व्हेरी गुड. पहा, तर सुरू करूया आपण की यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे, फोर्स अपॉन एरिया इंटू स्मॉल एल दॅट इज चेंज इन एन दॅट इज इन्क्रीज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ हा आहे. देअरफॉर सेम मटेरियल दिलेलं आहे आणि अजून काय दिलंय, डायमीटर. डायमीटर इथे कशामध्ये वापरणार आपण? डायमीटर किंवा रेडियस एरियामध्ये वापरतो. पहा, मी काल पाहिलं होतं की एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर, पाय आर स्क्वेअर, आणि रेडियस हे डायमीटरच्या हाफ असतं. एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस स्क्वेअर, दॅट इज रेडियस दुप्पट झाली तर डायमीटर पण दुप्पट होते, म्हणून एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डायमीटरचा स्क्वेअर. हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. एरिया ऑलवेज, भरपूर चॅप्टर मध्ये आपण एरिया वापरणार आहोत. सो एरिया इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियसचा पण स्क्वेअर आणि डायमीटर असेल तर डायमीटरचा पण स्क्वेअर. मग आता तुम्हाला रेशो घ्यायला आलं पाहिजे. जर A1 अपॉन A2 घेतलं मी तर डायमीटर काय घेतलं पाहिजे मी? D1 स्क्वेअर अपॉन D2 स्क्वेअर. और तुम्ही काय करू शकता, याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर करू शकता, D1 बाय D2 चा स्क्वेअर. देअरफॉर एरियाचा रेशो काय भेटेल पहा, डायमीटरचा रेशो जर 1:2 असेल, डायमीटरचा जर रेशो 1:2 असेल तर एरियाचा रेशो असणार 1/2 चा स्क्वेअर दॅट इज 1/4. एरियाचा रेशो आला 1/4. तर आपल्याला काय विचारलेलं आहे पहा, टू वायर्स ऑफ द सेम मटेरियल. सेम मटेरियल म्हटल्यानंतर वाय सेम घ्यायचंय, सेम लेंथ म्हटल्यानंतर एल सेम घ्यायचंय. बट डायमीटर, डायमीटर वरून आपण एरियाचा रेशो काढला, तो पण ठीक आहे. आणि सेम फोर्स, म्हणजे फोर्स पण सेम आहे, फोर्स पण काय आहे, सेम. तर आता पहा, द पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द टू वायर्स विल बी. पोटेन्शियल एनर्जीचा रेशो काढायचा आहे. लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच आपण ते एनर्जी किंवा वर्क डन ज्याच्यासाठी फॉर्म्युले पाहिलेले आहेत, ते फॉर्म्युले काय आहे. फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा कालच्या लेक्चर मध्ये पण पाहिला, हाफ स्ट्रेसचा स्क्वेअर अपॉन वाय. पहा, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम हाफ स्ट्रेस स्क्वेअर अपॉन 2y. 2y इथे ऑलरेडी 2 आहे, हे y. आता इथे मी याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेनचा पण फॉर्म्युला असेल, असे 3 वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. पण हाच फॉर्म्युला का वापरायचा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे की हाच फॉर्म्युला का वापरायचा. कारण दोघांचं वाय तर सेम आहे, दोघांचं वाय तर काय आहे, सेम. म्हणजे जर हे एमचा फॉर्म्युला आहे आणि हे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे, हे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच यालाच हीच आहे पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. वाय दोघांसाठी सेम आहे. देअरफॉर इफ वी टेक द रेशो ऑफ पोटेन्शियल एनर्जी that is PE1 upon PE2, it is directly proportional to stress square. Therefore, I can write stress 1 square upon stress 2 square. ब्रॅकेटचा पण स्क्वेअर लिहू शकतो किंवा सेपरेट स्क्वेअर पण लिहू शकतो. पहा, सिंपल पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं. मग स्ट्रेस वरती, आता पोटेन्शियल एनर्जी वाय सेम असल्यामुळे पूर्णपणे स्ट्रेस वरती डिपेंड आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेसचा फॉर्म्युला जो आहे तो काय आहे, आपल्याला पहा क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, स्ट्रेस बद्दल एक दिलेला आहे, फोर्स सेम दिलेला आहे. स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे, स्ट्रेसचा रेशो घ्यायचा. तर स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. परत याचा रेशो घेताना मी काय करणार, स्ट्रेस 1 चा स्क्वेअर अपॉन स्ट्रेस 2 चा स्क्वेअर. ओके, व्हेरी गुड शुभम. एफ बाय ए. मग इथं रेशो घेताना पहा, PE1 अपॉन PE2. आता हे डायरेक्ट कळतंय का पहा, थोडस हळूहळू तुम्हाला स्पीड आली पाहिजे. पहा, व्हेरी गुड होतो. तर स्पीड कशी आली पाहिजे, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स आहे.
स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. मग इथे कसं लिहिणार मी, डायरेक्टलीला F1 अपॉन F2 आणि इनव्हर्सलीला उलट करायचं, म्हणजे आधी वर A2 असलं पाहिजे आणि A1 असलं पाहिजे. आणि याचा स्ट्रेसचा स्क्वेअर आहे, ऑलवेज लक्षात ठेवा, स्ट्रेसचा स्क्वेअर म्हणजे या सर्वांचा काय असलं पाहिजे, स्क्वेअर. बट फोर्स इज सेम, देअरफॉर F1 इज इक्वल टू F2. F1 F2 तर कॅन्सल होईल, म्हणजे इथं काय आलं पहा, A2 अपॉन A1 चा स्क्वेअर. तर A2 बाय A1 आपण डायमीटरवरून काढलं होतं. इथे पहा, हा रेशो आपल्याला A1 बाय A2 माहिती होता, इज इक्वल टू D1 बाय D2 इज इक्वल टू 1 बाय 2 चा स्क्वेअर, दॅट इज 1 बाय 4. हा रेशो किती आला होता, हा रेशो 1 बाय 4 नाहीये, रेशो A1 बाय A2 1 बाय 4 होता. परत जे की तुम्हाला एक्झॅक्टली राईट जमतं खालीवरी करायला, ठीक आहे. पण व्यवस्थित बघूनच करायचं, न म्हणजे गरज नसताना खालीवरी झाले की अवघड होतं, आणि गरज असून सुद्धा खालीवरी होईना झालं तर मग तरी पण अवघड होतं, ठीक आहे. P by V proportional to stress square is 16 to 1. ओके, ठीक आहे. A2 बाय A1 चा स्क्वेअर केलेला आहे, तर याच्यामध्ये हे 1 बाय 4, तर याला उलट करावं लागेल कारण A2 वर आहे आणि याचा परत स्क्वेअर आहे, देअरफॉर 16:1. बऱ्याच जणांनी मी सॉल्व्ह करायच्या आधी केलेला आहे, शॉर्ट मध्ये फॉर्म्युला म्हणजे प्रॉब्लेम लिहून घ्यायचंय. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, तुम्ही घाबरलात म्हणजे तुम्हाला जर असं नवीन ते ऑनलाईन वरती सवय नसेल, झोपेत व्हिडिओ पाहिले असतील, उठून म्हणजे पळत पळत पाहिलेत, मी बऱ्याच जणांना म्हणजे चेक पण केलं ना आपण, की पळत पळत पाहत होतो व्हिडिओ, तर असा फायदा असं होतं त्याचं, ठीक आहे. शॉर्ट मध्ये लिहून घ्या प्रॉब्लेम मध्ये, की पहा, लक्ष द्या, क्वेश्चन नंबर आहे 16 एररलेस मधला, क्वेश्चन नंबर आहे 16 एररलेस मधला. हा व्हिडिओ 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 चला, व्हिडिओ बंद असलेले आपण बाहेर पाठवू मीटिंगच्या. का मला दरवेळेस सांगायला होता काय माहिती. हा बघा आता कसं शुभमने सुरू केला पटकन, ठीक आहे. हा ओके अतुल, अंजली, शर्वरी कुठे आहे, कोमल शिरसाट, ऋषिकेश, सुमित, प्रतीक्षा, कदम, राधिका, ओके. बाकीचे रे, हा चला, कम्प्लीट म्हणजे आपला प्रेझेन्स आपलं असलंच पाहिजे, मग युट्यूब वरती आपल्याला टाकता झाला असता, आहे का नाही. म्हणजे तुम्ही कुठेतरी तुमच्या निवांत कम्फर्ट मध्ये बसलाय, तुम्हाला आता व्हिडिओ सुरू करता येत नाही काय अडचणीमुळे, ते कळतंय मला, आहे का नाही, की कुठतरी मस्त पैकी वही नाही पेन नाही, उगे शेतात चलत चलत सरनं झूम डाउनलोड करायला लावल्यामुळे, आहे का नाही. विशाल काय पाठवतो रे विशाल, ते काय दिसत नाही, तो बहुतेक मराठीमध्ये मेसेज पाठवतोय, इथं दिसत नाही, ते डब्बा डब्बा दिसतोय मला. नाही ओके सर, चॅप्टर नेम, परत तुझा हाच डाऊट आहे का रे आता, इलॅस्टिसिटी रे बा, इलॅस्टिसिटी पहा, आपण 12वीचा इलॅस्टिसिटी चॅप्टर सुरू केलेला आहे, सब्जेक्ट फिजिक्स. ओके चला, नेक्स्ट प्रॉब्लेम. पहा 33 आणि 34 परत सांगितले होते तुम्ही प्रॉब्लेम, बरोबर आहे का, इथे लिहून ठेवलेत मी 33 आणि 34. अजून काय प्रॉब्लेम असेल तर पाठवा, पण 33 प्रॉब्लेम मी घेतलेला आहे, 33 प्रॉब्लेम मी घेतलेला आहे. सर लाईट नाही हो, लाईट नसली तरी बंद, मला असं चालू ठेवा अंधार काहीतरी, असं दिसत होतास की आताच एकदम भारी दिसत होतास, ठीक आहे अतुल. 34 घेऊया आपण, 33 मी घेतला, ठीक आहे ओके. चलो 34 पेज नंबर 472 मधला आपण 34 प्रॉब्लेम घेत आहोत, इलॅस्टिसिटी चॅप्टर. प्रॉब्लेम काय आहे पहा, प्रॉब्लेम आहे द लेंथ ऑफ अन इलॅस्टिक स्ट्रिंग. इथे खूप महत्वाचं आहे की इलॅस्टिक स्ट्रिंग म्हणलेलं आहे, स्ट्रिंग आपण म्हणजे वायर घेतो, पण तिथे इलॅस्टिक म्हणल्यानंतर ती स्ट्रिंग म्हणजेच स्प्रिंग आहे, इलॅस्टिक स्ट्रिंग याचाच अर्थ काय असतो, ते स्प्रिंग सारखं काम करणार आहे. नक्कीच
is A meter when the longitudinal tension is 4 Newton and B meter when the longitudinal tension is 5 Newton. The length of the string in meter when the longitudinal tension is 9 Newton. अरे देवा, काय काय म्हणले सर ना, काहीच कळलं नाही. पण पहा, प्रॉब्लेम समजून घ्या आधी. प्रॉब्लेम जर समजून घेतला तर नक्कीच तुम्हाला व्यवस्थित आन्सर येईल. नो प्रॉब्लेम. पहिल्या याच्यामध्ये काय म्हणे की ए मीटर लेंथ आहे, टोटल जी लेंथ आहे. इलास्टिक स्ट्रिंग म्हणले, इलास्टिक स्ट्रिंग म्हणजेच स्प्रिंग, आणि स्प्रिंग मध्ये जर पहा, लक्ष द्या, इलॉंगेनेशन किती येतं, स्प्रिंग 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 आहे इथे असं, आणि या डायरेक्शनने जर एफ फोर्स लावला तर त्याचं डिस्प्लेसमेंट किती असतं सांगा बरं. स्प्रिंग वरती एफ डायरेक्शनने स्प्रिंग लावलेला आहे होळकर. ठीक आहे, काय होत आहे की या डायरेक्शनने एफ डायरेक्शनने इकडे आलेला आहे. जे क्वेश्चन नंबर 2013 क्वेश्चन नंबर सर काय आहे, जी 2000 क्वेश्चन मायनस एक्स. ओके, ठीक आहे, एक्स डिस्प्लेसमेंट आहे. मग फोर्स इज इक्वल टू काय घेतो आपण, फोर्स इज इक्वल टू, ठीक आहे, के, राईट, व्हेरी गुड. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आपल्या डायरेक्शन साठी मायनस घेतो, पण आपण असं सांगू शकतो की एफ इज इक्वल टू के एक्स. जर फक्त डिस्टन्सचा डिस्प्लेसमेंटचा विचार केला तर एफ इज इक्वल टू के एक्स. आता अशी स्ट्रिंग आहे, मग काय केलंय पहा की जेव्हा टेन्शन, टेन्शन म्हणजेच आता फोर्स, त्या स्ट्रिंग मध्ये टेन्शन म्हणजेच ते आता फोर्स आहे. ते टेन्शन किती होतं, ते टेन्शन किती होतं, 4 न्यूटन, 4 न्यूटन होतं आधी. तेव्हा त्याची लेंथ ए होती, तेव्हा त्याची लेंथ ए होती. तर आता क्वेश्चन काय विचारतोय मी पहा, ही जी ए लेंथ आहे, ही जी ए लेंथ आहे ती ओरिजिनल लेंथ आहे का इन्क्रीज इन लेंथ आहे, इन्क्रीज्ड लेंथ, किंवा त्यालाच एक्सटेन्शन म्हणू शकता तुम्ही. क्वेश्चन काय आहे पहा माझा. आणि थर्ड, ओरिजिनल प्लस इन्क्रीज्ड. फक्त 1, 2 आणि 3 मध्ये रिप्लाय पाहिजे मला. ही जी ए मीटर लेंथ दिलेली आहे, पहा स्टेटमेंट काय दिलंय, ज्यांच्याकडे क्वेश्चन नाही त्यांच्यासाठी वाचतोय मी परत एकदा. द लेंथ ऑफ एन इलास्टिक स्ट्रिंग इज ए मीटर when the longitudinal tension is 4 Newton. Sentence, when the length of elastic string is a meter when the tension is 4 Newton. So A काय घेणार, ओरिजिनल लेंथ घेणार. जर असं वाटत असेल तर 1 म्हणून रिप्लाय करा. इन्क्रीज इन लेंथ घेणार तर 2 म्हणून रिप्लाय करा. जसं की ऋषिकेशनं 1 रिप्लाय केला, विशालनं पण 1 रिप्लाय केला. आणि ओरिजिनल प्लस इन्क्रीज दोघांनाही मिळून असेल तर 3 रिप्लाय करा. आर होळकर म्हणतोय 2, शुभम म्हणतोय बी. चला बाकीच्यांचे रिप्लाय. आय थिंक 3. ओके अतुल, 2, 3 असं कसं मध्येच थिंक व्हायला तुझं इकडून तिकडं. नागेश, व्हेरी गुड बेटा. मंगेश, त्याच्यानंतर अतुलला 3 वाटत होतं पण त्याने नंतर स्विच केला, आपला फ्रेंड फोन ऑफ फ्रेंड्स घेतलं त्याने. ठीक आहे, बाकीचे झोपी गेले, बाकीचे कुठे, ओके कोमल 2. बाकीचे कुठे आहेत, झोपलेत. 1, 2, 3 पैकी रिप्लाय करायचं होतं. काय दिलंय की परत एकदा वाक्य वाचतोय, पुस्तक तुमच्या सोबत ठेवू द्या. पुस्तक, ओके सईद 2, पुस्तक तुमच्या सोबत असू द्या. पुस्तक ठीक आहे, मला कळालं तुम्हाला काय म्हणायचं. पण मंगेश आणि नागेश सोडता सर्वजण चुकीचे आहेत. ठीक आहे, त्या दोघांनी बरोबर सांगितलं की लेंथ ऑफ एन इलास्टिक स्ट्रिंग इज ए मीटर. इलास्टिक स्ट्रिंगची लेंथ ए मीटर आहे when the longitudinal tension is 4 न्यूटन. फिजिक्स अवघड नाहीये, फक्त प्रॉब्लेम समजायला तुम्हाला अवघड जाते. जर प्रॉब्लेमच तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही त्याचा आन्सर काय फाइंड करणार आहात. ठीक आहे, एनसीआरटीचं बाळा, एनसीआरटी काय करायचं फिजिक्सला, नो नीड ऑफ एनसीआरटी फॉर फिजिक्स. ठीक आहे, एअरलेस बुक साठी, आपल्या बोर्डासाठी थेरी आपण क्लासमध्ये जेवढी दिली तेवढी, बोर्डचं बुक आणि एअरलेस किंवा विद्याभारती, बस. आता अजून इतका वेळ, अजून परत मी क्वेश्चन सांगतोय की ए मीटर लेंथ आहे जेव्हा स्ट्रिंग मध्ये
टेन्शन आहे 4 न्यूटन. आधी अशी स्ट्रिंग होती, तेव्हाची लेंथ नाही सांगितली. त्याला 4 न्यूटनचं टेन्शन आलं खाली, त्याच्यानंतर काहीतरी इथून इथेपर्यंत लेंथ वाढली असेल, तेव्हा लेंथ ए आहे. सर बुक नाही ना एनसीआरटी. एनसीआरटी गरज नाही रे बाबा, एनसीआरटी भेटतं तुला वैष्णवी. एनसीआरटी डाउनलोड लगेचच भेटतं, एनसीआरटीचा काही प्रॉब्लेम नाही. पण एनसीआरटीची गरजच नाही ना. एनसीआरटीची काय गरज आहे फिजिक्ससाठी? फिजिक्ससाठी एनसीआरटी सांगितले का मी? नाही. तर एनसीआरटी काय होईल तुम्हाला फिजिक्ससाठी? आणि जर नसेल तर पीडीएफ भेटतं. तुम्ही आता हे लेक्चर बघताय म्हणजे जर पाहिजेच असेल तुम्हाला, ठीक आहे, तर 12th एनसीआरटीचं पीडीएफ, एनसीआरटीचे 1ली ते 12वी सर्व बुकचे पीडीएफ भेटतात. त्या एनसीआरटीचं स्वतःचं ऍप आहे. ओके. आता पहा की ही ए जी आहे ती नंबर 3 राईट ऑप्शन आहे. ओरिजिनल प्लस इन्क्रीज दिलेला आहे. ओरिजिनल प्लस काय म्हणता, इलॅस्टिसिटी चॅप्टरचं नाही, प्रॉब्लेम बेस्ड ऑन कन्सेप्ट. आता प्रॉब्लेम मध्येच असं काहीतरी सुरू करू नका रे. मी डाऊट विचारला होता, काय काय म्हणताय सर इलॅस्टिसिटीचं चॅप्टर नाही? काय नाही इलॅस्टिसिटीचे चॅप्टर नाही म्हणजे? सर बुक नाही ना एनसीआरटी. सर इलॅस्टिसिटीचे चॅप्टर नाही म्हणजे इलॅस्टिसिटीचे राधिका काय म्हणतेस मला नाही कळत. प्रॉब्लेम बेस्ड ऑन कन्सेप्ट आदेश. निकिता 1 रिप्लाय करते. हे पहा, हे असं मध्येच कुठतरी लेक्चर चाललंय आपलं, ठीक आहे. तर जेव्हा मी विचारतोय, एकतर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कळत नाही. आदेशला काय म्हणायचंय, म्हणजे प्रॉब्लेम बेस्ड ऑन कन्सेप्ट घ्यायचे का घेतलाय का काय नेमकं मला कळत नाहीये. सर ते मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉल्व्ह वाले नेम आहे बुक मध्ये. हा, एनसीआरटी मध्ये हा चॅप्टर नाही असं म्हणायचं होतं का तुम्हाला? एनसीआरटी मध्ये मी बाळांनो युट्यूब वरची लेक्चर पहा रे, युट्यूब वरचे लेक्चर पहा. पहिला व्हिडिओ इलॅस्टिसिटीचा, त्यामध्ये मी सरळ सांगितलं एनसीआरटी मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये इलॅस्टिसिटी नावाचा कन्सेप्ट लास्टला आहे त्या चॅप्टर मध्ये. आणि बोर्डाच्या बुक मध्ये इलॅस्टी नावाचा चॅप्टर आहे. युट्यूबच्या पहिल्या लेक्चरला सांगितले की बाळांनो, असं टाइम तुम्ही वेस्ट घालू नका बरं असं कुठेही कोणत्या डाऊट मध्ये, ठीक आहे. प्रॉब्लेम कमी व्हायलेत आपले. युट्यूब वर इलॅस्टिचे व्हिडिओ पाहत नाही तर डबल पाठवा. व्हिडिओ पाठवले नाहीत डबल पाठवा. युट्यूब वरील इलॅस्टिसिटीचे व्हिडिओ पाठवले नाहीत. कुठे पाठवले नाहीत? आपल्या ग्रुपवरती चालूच आहेत की इलॅस्टिसिटीचे. कुठे पाठवायचे? आपलं चॅनल आहे त्याच्यावरती मी आपलं हे टाकतोय. बरं मी परत पाठवतो. परत इतके दिवस तुम्हाला व्हिडिओ सापडले नाहीत, मग हा शुभमला माहितीये इलॅस्टिसिटीचे म्हणजे इतकी वेळ काय करताय मग तुम्ही? न पाहता कसे म्हणजे प्रॉब्लेम कसे समजायले तुम्हाला? न पाहता हे प्रॉब्लेम कसे समजायले? लेट्स गो सर. ओके विशाल, ठीक आहे. तर थोडस असं मध्ये डिस्टर्बन्स थोडस पहा, लक्ष द्या की काय सांगितलं आपल्याला की जेव्हा या स्ट्रिंग मध्ये, स्ट्रिंग म्हणजे वायरच, पण ही स्ट्रिंग म्हणजे इलॅस्टिक स्ट्रिंग आहे म्हणजे स्प्रिंग आहे आणि याच्यावर 4 न्यूटनचा टेन्शन आहे. आणि तेव्हा याची लेंथ ए आहे. ए म्हणजे काय? ओरिजिनल लेंथ प्लस इन्क्रीज इन लेंथ, दॅट इज डेल्टा एल किंवा स्मॉल एल लिहितो आपण. तेव्हा ए मीटर लेंथ होती, ओरिजिनल प्लस स्मॉल एल. ओरिजिनल लेंथ समजा आपण कॅपिटल एल घेतली, ओरिजिनल लेंथ हे काय घेतली आपण? कॅपिटल एल प्लस एक्सटेन्शन किती असणार पहा. जर फोर्स एफ अप्लाय केला, जर फोर्स एफ अप्लाय केला, के इज अ स्प्रिंग कॉन्स्टंट, therefore x is equal to f by k, therefore x is equal to f by k. आणि फोर्स किती आहे? किती टेन्शन आहे? 4 न्यूटन टेन्शन आहे. therefore पहा x is equal to f by k आणि याच्यासाठी फोर्स f किती आहे? 4 by k. therefore a is equal to ओरिजिनल लेंथ l प्लस x इन्क्रीज इन लेंथ. इन्क्रीज इन लेंथ किती असणार? x असणार. तर x इज इक्वल टू f बाय k. f 4 न्यूटनचं टेन्शन आहे आणि अपॉन k हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आता दुसरी सेंटेन्स क्लिअर आहे का? येस और नो रिप्लाय पाहिजे मला पटकन, ठीक आहे. येस और नो. ओके, ठीक आहे अतुल. तर पहा, ओके निकिता गायत्री यस, ओके ओके, ठीक आहे. वाय म्हणून जरी रिप्लाय केला तरी वाय आणि एन, ठीक आहे. आपल्याला असे शॉर्टकट देऊन आपल्याला हे, ठीक आहे. ओके, चला पुढे चला. आता दुसरे इक्वेशन तुम्हाला येते का पहा बरं. दुसरे इक्वेशन यायलाच पाहिजे तुम्हाला. दुसरं सेंटेन्स काय आहे पहा. बा मी नीट वाचतो, नीट सर्वांना येते.
ए मीटर लेंथ होती जेव्हा टेन्शन 4 न्यूटन होतं. आता टेन्शन किती केलंय 5 न्यूटन आहे. आता टेन्शन आहे 5 न्यूटन, तेव्हा लेंथ आहे बी मीटर. ओके, टेन्शन किती झालंय इथे 5, तेव्हा काय चेंज झालं, हे ए च काय झालं, आता बी झाली लेंथ, कारण आपण टेन्शन वाढवलं ना, वेट वाढवल्यानंतर लेंथ पण वाढलीच असणार आहे त्याची, नक्कीच. तर त्याच्यामध्ये बी इज इक्वल टू, हे ओरिजिनल लेंथ तर तीच असणार आहे, ओरिजिनल लेंथ मध्ये काही चेंज नाही येणार, ओरिजिनल लेंथ मध्ये जर काही चेंज नाही येणार, आणि प्लस आता टेन्शन केलंय मी 5 अपॉन स्प्रिंग कॉन्स्टंट, तर तोच राहणार आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट तोच राहणार आहे. इथं फक्त 4 च्या ऐवजी 5 केले. दोन इक्वेशन झाले का बघा बरं, हे एक इक्वेशन, हे एक इक्वेशन, इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 आणि 2 झालं का. तर याच्यामध्ये आपल्याला काढायचंय द लेंथ ऑफ स्ट्रिंग इन मीटर वेन द लॉन्जिट्युनल टेन्शन इज 9 न्यूटन. तर आता 9 न्यूटन असल्यावर लेंथ किती असणार, तर लक्ष द्या, हे 1 आणि 2 सॉल्व्ह कसे करायचे पहा. जर 1 मधून 2 सबट्रॅक्ट केलं किंवा 2 मधून 1 काढून टाका, 2 मधून 1 जर काढून टाकलं इथे, त्याच्यामध्ये हे लिहून घ्या आधी, एफ इज इक्वल टू के एक्स, एफ इज इक्वल टू के एक्स, हे डायग्राम काढा शॉर्ट मध्ये, आणि हे दोन इक्वेशन लिहून घ्या फास्ट. तर आता हे दोन इक्वेशन सबट्रॅक्ट करायचं, याच्यामधून हे सबट्रॅक्ट केलं पहा, तर बी मधून इकडे लेफ्ट साइडला लक्ष द्या, इकडे बोर्डाकडे लक्ष द्या, बी मधून हे ए वजा केलं मी, बी मायनस ए, बी मायनस ए इज इक्वल टू बी मायनस ए, हे एल मायनस एल कॅन्सल होणार पहा, हे एल आणि हे पण मायनस एल, कारण सबट्रॅक्ट करतोय याच्यामधून हे इक्वेशन, सबट्रॅक्ट वजाबाकी करतोय दोन इक्वेशनची, लिनियर इक्वेशन 8, 9, 10, आणि हे काय होणार 5 बाय के मायनस 4 बाय के, किंवा याला 5 मायनस 4 किती असेल 1 बाय के इज इक्वल टू बी मायनस ए आलं, किंवा याला उलट करू शकता, काय भेटेल तुम्हाला, के इज इक्वल टू 1 अपॉन बी मायनस ए भेटलं, के ची व्हॅल्यू भेटली 1 अपॉन बी मायनस ए इज इक्वल टू के. आणि आता हे के ची व्हॅल्यू पहा, लक्ष द्या, ही के ची व्हॅल्यू जर आता मी या कोणत्याही एका इक्वेशन मध्ये ठेवा, इक्वेशन 1 मध्ये ठेवलं, पुट व्हॅल्यू ऑफ के इन इक्वेशन 1, तर काय होतं पहा, इक्वेशन 1 काय आहे, ए ला ए इज इक्वल टू, आपल्याला एल फाइंड करायचे, आता के ची व्हॅल्यू भेटली, के ची व्हॅल्यू काय भेटली 1 अपॉन बी मायनस ए, तर एल ला एल ठेवूया, प्लस वर आहे 4, आणि 4 बाय के, आणि के किती आहे 1 बाय, म्हणजे हे 1 खाली आणि हे वर जाणार, बी मायनस ए वरती जाणार, लक्षात घ्या, कारण हे 1 बाय के आहे इथं, तर इथे 1 बाय के म्हणजेच बी मायनस ए ची व्हॅल्यू टाकली. तर इथे पहा एल काय येणार आहे, हे ए इज इक्वल टू एल 4 बी मायनस 4 ए, हे मायनस 4 ए इकडे येऊन प्लस 4 ए होणार, ए प्लस 4 ए मायनस 4 बी इज इक्वल टू एल 5 ए मायनस 4 बी इज इक्वल टू एल. इथपर्यंत क्लिअर असेल तर यस आणि नो मध्ये रिप्लाय पाहिजे आणि लिहून घ्यायचं इथपर्यंत. ओके यस ठीक आहे, ओके व्हेरी गुड, लिहून घ्या आता पटकन, शॉर्ट मध्ये लिहत चालायचं, जास्तीत जास्त प्रॉब्लेम घ्यायचे आपल्याला, तो तुमचा तेवढाच म्हणजे तुम्हाला फायदा आहे, जेवढे जास्त प्रॉब्लेम होतील तेवढे, ठीक आहे, ओके व्हेरी गुड, ठीक आहे. चला लिहून घ्या. काय नागेश खूप हसतोय सर, दिस ब्राईट करा ना, बोर्ड दिसत नाही, दिस ब्राईट करा ना, दिस ब्राईट करा म्हणजे काय रे, दिस काय ब्राईट करायचंय तुला, दिस ब्राईट करा काय असतं शुभम,
स्क्रीन स्क्रीन ब्राईटच आहे की रे, स्क्रीन ब्राईटच असणार ना, स्क्रीन मध्ये काय, स्क्रीन ब्राईट केल्याने काही नाही होणार. ठीक आहे, ओके. तर आता आपल्याला काय काढायचंय पहा. ठीक आहे, तर आपल्याला काय काढायचंय की लेंथ ऑफ स्ट्रिंग when tension is 9 मीटर, लेंथ ऑफ स्ट्रिंग when tension is 9 मीटर. माझ्यासोबत लिहायचंय तुम्ही. ओके, व्हेरी गुड. लेंथ ऑफ स्ट्रिंग when tension is 9 मीटर. जेव्हा 4 न्यूटन होतं टेन्शन तेव्हा ए होतं, जेव्हा 5 न्यूटन टेन्शन होतं तेव्हा बी. आता नवीन लेंथ काढायचं, समजा आपण सी घेऊया त्याला काहीतरी सी. ठीक आहे, तर याच्यामध्ये तेव्हा ओरिजिनल लेंथ प्लस आता टेन्शन किती असणार आहे, 9 न्यूटन अपॉन के. नक्की. तर आता पहा की 9 अपॉन के आलंय, तर एल ची व्हॅल्यू किती आली आपल्याला, सीच काढायचंय. ओके, शी काढायचंय. तर एल इज इक्वल टू काय आलं होतं, इथे आलं होतं एल इज इक्वल टू 5a मायनस 4b. एल इज इक्वल टू आलं होतं 5a मायनस 4b आणि प्लसला प्लस, इथं 9 आहे, 9 ला 9 ठेवा आणि 1 बाय के, के ची व्हॅल्यू 1 बाय के आला होता, इथं डायरेक्ट आहे 1 बाय के बी मायनस ए होता, म्हणजे इथे लिहा बी मायनस ए. मल्टिप्लाय करा 9 ने, 5a मायनस 4b प्लस 9b मायनस 9a इज इक्वल टू 5a प्लस मायनस 9a म्हणजे मायनस 4a आणि प्लस 9b मायनस 4b म्हणजे 5b. देअरफॉर सी इज इक्वल टू असा ऑप्शन असेल 5b मायनस 4a. आहे का असा ऑप्शन, 5b मायनस 4a. ओके, ऑप्शन बी आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर सांगा बरं, तोपर्यंत मला हे लिहून घेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर राईट होल्कर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन सांगा, पटकन सांगा, आपल्याकडे टाइम नाही. क्रिस्टल क्लियर हो गया. ओके शुभम, क्रिस्टल क्लियर ही रहता है, अजून बरंच क्लिअर व्हायचंय आपल्याला. ठीक आहे, सुरुवात आहे. मी तेच सांगतोय की नवीन व्हिडिओ आहेत, जरासं इलेक्ट्रिसिटी मध्ये जरासा कंटाळाच केला, तेव्हा बोंबलून सांगत होतो व्हिडिओ दररोजच्या दररोज एक व्हिडिओ पाहायचा होता. आता जाऊन परत आपल्याला एकदा 7-10 व्हिडिओ पाहावे वाटत नाहीत, त्यामुळे सांगत होतो की दररोज एक व्हिडिओ बघायचा होता, फक्त दररोज एक. तेव्हा वाटलं हे काय सरनं छपरीपणा सुरू केलाय. 52 फ्रॉम यंग, 52 फ्रॉम यंग. ओके, 52 फ्रॉम यंग. आणि थोडासा अवघड प्रॉब्लेम विचारा, म्हणजे मला पण मजा आली पाहिजे. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला सांगितलाय की बाळा मी 52 चा. शुभम बघ बरं आपल्या व्हिडिओ मध्ये, याचा डायरेक्ट फॉर्म्युला मी डिराईव्ह करून दिलाय. काय विचारलंय तिथे, फोर्स एक्झर्टेड बाय द रॉड ऑन सपोर्ट. तर त्याच्यासाठी परत व्हिडिओ पाहावं लागेल तुम्हाला, पूर्ण मी डेरिव्हेशन दिलेलं आहे व्यवस्थित, स्टेप बाय स्टेप. परत एकदा फक्त कसं दिलंय ते सांगतो. जर तुम्हाला न पाहता आलं परत सॉल्व्ह करा, जर न पाहता येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, जर येत नसेल तर व्हिडिओ पहा. काय विचारलंय मी त्याच्यासाठी सांगितलं, इलॅस्टिसिटीचे जेवढे फॉर्म्युले दिले. चला उद्याचं काम काय असणार आपलं, इलॅस्टिसिटीचे जेवढे फॉर्म्युले आहेत तेवढे लिहून काढायचे माझ्या व्हिडिओ मधले. इलॅस्टिसिटीचे जेवढे फॉर्म्युले आहेत तेवढे फॉर्म्युले लिहून काढायचे. मी छोटे छोटे फॉर्म्युले भरपूर सांगितले त्याच्यामध्ये, आणि मी तेव्हा ते पण सांगितलं होतं की याच्यामध्ये. ओके, व्हेरी गुड. तर सर्वांचं होमवर्क असणार की छोटे जे फॉर्म्युले आहेत ते लिहून काढायचे. मी फोटो सर्वांचे मागून घेणार आहे, सरला तिथून काय दिसतंय, आम्ही तर व्हिडिओ बंद करून बसला इथं उगत चलत चलत ओके टाईप करायला. ओके, व्हेरी गुड, ठीक आहे, लक्षात आलं सर्वांच्या. कारण इलॅस्टिसिटी मध्ये पहा प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. तुम्हाला फॉर्म्युला असेल एकदम क्लिअर, याचा फॉर्म्युला तुम्हाला लगेच तुम्हीच मला उद्या सांगणार. ठीक आहे, आणि कसं केलंय ते पण सांगतो मी तुम्हाला. काय केलं इथे की याच्यामध्ये दोन साईडला बघ शुभम की असा आपला रॉड फिक्स केलाय आणि याचं टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस न वाढवलंय, बरोबर आहे. तर आपला हीट सेक्शन अजून राहिलं 11चं पण चॅप्टर मी लगेच सुरू करणार आहे हीट सेक्शन. तर त्यावेळेस मी सांगितलं होतं की जर समजा टेम्परेचर T डिग्री सेल्सिअस न जर चेंज झालं तर इन्क्रीज इन लेंथ काय असतं पहा, ओरिजिनल लेंथ ब्रॅकेट मध्ये 1 प्लस हे फायनल जी लेंथ आहे एल डॅश, एल प्लस एल इंटू 1 प्लस अल्फा डेल्टा थीटा किंवा डेल्टा टी.
आणि मग चेंज इन लेंथ हे जर मायनस झालं तर अल्फा डेल्टा टी असतं फक्त. चेंज इन इन्क्रीज जर टेम्परेचर टी न वाढवलं तर अल्फा डेल्टा टी असतं. चेंज इन लेंथ किती झालं? अल्फा डेल्टा टी. मग एवढी इन्क्रीज झालेली आहे लेंथ, बरोबर आहे. मग आपण कसं करणार?